कुठेतरी भाजपच्या दबावाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ज्या आहेत ते जागा सोडाव्या लागल्या. अनेक ठिकाणी भाजपचे उमेदवार जे आहेत ते सेनेचे अनेक बदलावे लागण्याची वेळ आली. एकनाथराव शिंदेनी सभागृहामध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर एक भाषण केलं होतं. माझ्याबरोबर गेलेले 50 आमदार ह्यातला एक जरी आमदार पडला तरी मी गावाला जाऊन शेती करेन. 13 खासदारांपैकी एक जरी खासदार पडला तरी मी गावाला जाऊन शेती करेन. त्या एकनाथ शिंदेना त्या 13 जागा मिळवणं हे तर शक्यच आता नाही आहे. आमदारकीच्या निवडणुकीमध्ये तर यांची इतकी वाईट अवस्था होणार आहे. आणि म्हणून आता तुम्ही बघितलं यवतमाळच्या जागेबद्दल वाद निर्माण झाला आहे. त्यांनी आता इथली जागा जी आपली आहे रामटेकची ती निवडून आलेली जागा त्यांना सोडावी लागली. तिथे मावळची जागा त्यांना सोडावी लागली. अशा अनेक जागा त्यांना सोडाव्या लागलेल्या आहेत. त्यामुळं आज भाजपनं 25 उमेदवारांची यादी जाहीर केली आणि एकनाथराव शिंदेना त्यांच्या मुलाची उमेदवारीसुद्धा जाहीर करणं अवघड होऊन बसलेलं आहे. भाजपानं आता सर्वे कुठला आला सर्वे त्यांचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर यांचा सर्वे आला. याचा अर्थ भाजपाचा सर्वे फायनल झालेला आहे की या सर्वांना घरी बसवणं हा भाजपाचा सर्वे आहे.